नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा फायनली आपल्याला अंत दाखवणार आहेत, शेवट दाखवणार आहेत. फायनली प्रिया ही खोटी तन्वी आहे हे तर सगळ्यांना समजणारच आहे, पण खऱ्या तन्वीबद्दल सुद्धा खूप मोठा खुलासा होणार आहे. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. व्हिडिओ अगदी छोटासा असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. रमा आणि मंजिरी प्रियाला पकडून आता घरात आणतात. समोर सगळे जमलेले असतात. रविराज, प्रतिमा, पूर्ण आजी आणि संपूर्ण सुभेदार कुटुंब उभे असतं. सायली बोलते, प्रिया कुठे पळून चालली होतीस? या सायलीचे हात तुझ्यापर्यंत पोचणार नाहीत असं तुला वाटलं होतं का? पण जोवर माझी माणसं माझ्या पाठीशी आहेत ना, तोवर तू या घराच्या उंबरट्या बाहेर सुद्धा पाऊल टाकू शकत नाहीस, समजलं? तेव्हा रविराज बोलतात, सायली अगं हे सगळं काय चाललंय आणि तिला अशा अवस्थेत का बरं आणलंय? तेव्हा सायली बोलते, रविराज काका आता जे काही तुमच्या समोर येईल ना ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. आणि मग काय, पूर्ण आजीला बघून ही प्रिया नाटकी करायला सुरुवात करते. ती बोलते, आजी पूर्णाई अगं बघ ना, अगं या सायलीच्या मैत्रिणींनी मला खूप छळलंय ग, मला खूप त्रास दिलाय. तू नव्हतीस ना तर या सगळ्यांनी खूप गैरफायदा उचललाय. माझे आई वडील सुद्धा माझी साथ देत नाहीयेत. पूर्णाई मला खात्री आहे तू माझी नक्कीच साथ देशील. एक तूच आहेस माझी आजी जी मला समजून घेईल. तेव्हा सायली बोलते, पूर्णाई आजपर्यंत तुम्ही जिला मुलगी म्हणून डोक्यावरती बसवलंय ना तिचा खरा चेहरा आज तुमच्या सगळ्यांसमोर येणार आहे. प्रतिमा काकू, रविराज काका, पूर्णाजी आज सगळ्यांनी श्वास रोखून धरा, कारण मी जो पुरावा देणार आहे ना त्यामुळे या घराचा इतिहास बदलणार आहे. आणि तेवढ्यातच दारावरती कंपाऊंडर येतो. त्याच्या हातामध्ये कसले तरी रिपोर्ट्स असतात. तर प्रेक्षकांनो तुम्ही अगदी बरोबर ओळखलं, हेच ते DNA रिपोर्ट्स असतात. रविराज काका बोलतात, सायली अगं हा माणूस कोण आहे आणि हे कसले रिपोर्ट्स घेऊन आलाय? तेव्हा अर्जुन बोलतो, सिनियर जरा धीर धर, सगळं कळणार आहे तुला. सायली आता ते रिपोर्ट्स घेऊन येते आणि रविराज काकांना देते आणि बोलते, काका हे रिपोर्ट्स वाचा. आणि ते रिपोर्ट्स वाचल्यानंतर रविराजांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यांच्या हातातून ते रिपोर्ट्स खाली पडतात. कोणाला काही समजत नाही. प्रतिमा बोलते, अहो अहो काय झालं तुम्हाला? तुम्ही ठीक तर आहात ना? अगं सायली हे कसले रिपोर्ट्स आहेत जे बघून यांना चक्कर येते? तेव्हा सायली बोलते, सांगते, सगळ्यांना सांगते. सायली आता पुढे बोलते, ऐका सगळे, या रिपोर्टनुसार ही समोर उभी असलेली मुलगी तन्वी रविराज किल्लेदार नसून बबली आहे. ही मैनावती आणि सदाशिवची मुलगी आहे. हिचा DNA तुमच्याशी 0% मॅच होतोय, पण त्या मैनावती आणि सदाशिवशी मात्र 100% मॅच होतोय. हे ऐकल्यावर सगळे स्तब्ध झालेले असतात. प्रतिमा आता जोरातच ओरडते, याचा अर्थ ही तन्वी नाहीये, ही खोटी तन्वी आहे. तेव्हा सायली बोलते, हो प्रतिमा आत्या, ही तुमची तन्वी नाहीये, खरं तर ही तोतया तन्वी आहे. पूर्ण आजींना तर इतका राग आलेला असतो ते आता पटकन प्रियाच्या जवळ जातात. त्यांच्या डोळ्यातून अंगार वाहत असतो. पूर्ण आजी बोलते, तन्वी छे छे, तन्वी कसं म्हणायचं, बबले. अगं बबले, इतके वर्ष तू आम्हा सगळ्यांच्या भावनांशी खेळलीस. अगं तुला तन्वी म्हणून मी तुझे किती लाड केले. तुझ्या प्रत्येक चुकांवरती मी पांघरून घातलं. माझ्या सायलीला नावं ठेवलीत आणि कायम कायम तुझे लाड केले. असू दे, माझ्या प्रतिमाची मुलगी आहे, माझ्या प्रतिमाची मुलगी आहे म्हणून तुझ्या प्रत्येक चुकांवरती कानाडोळा केला. पण तू तर फक्त संपत्तीसाठी आम्हा सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली होतीस. तेव्हा प्रिया बोलते, पूर्णाई ते मी. पण पूर्णाई तिला पुढे काही बोलूच देत नाही आणि जोरात तिचं मुस्काड फोडते आणि बोलते, चुप चुप, पुन्हा जर तोंड उघडलंस ना तर तुझी जीभ हातात हासडून देईन. इतके वर्ष आम्ही आमच्या खऱ्या तन्वीच्या आठवणीत रडत होतो आणि तू इथे ऐश करत होतीस. तू मुलगी नाहीयेस, तू काळजाला लागलेली कीड आहेस. तेव्हा अश्विन बोलतो, एक मिनिट, आत्ता माझ्या सगळं लक्षात येतंय. म्हणजे या सगळ्यामध्ये हिला नागराज काका आणि महिपत्नी मदत केली आहे, हो ना तन्वी? सॉरी प्रिया. तेव्हा अर्जुन बोलतो, हो अश्विन, त्यांच्या मदतीशिवाय हे सगळं करणं हिला शक्यच नव्हतं. हे एकटीचं काम नाहीये, या सगळ्यामध्ये त्या दोघांनी हिची साथ दिली आहे. खरं तर त्या दोघांनीच मिळून हिला पेरलंय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. प्रतिमा त्यांना तर इतकं रडायला येत असतं. त्या म्हणत असतात, याचा अर्थ ही तन्वी आमची मुलगी नाहीये. अहो आपण इतके वर्ष, जवळपास 3 वर्ष एका परक्याने कपट्या मुलीला आपल्या काळजाशी धरून ठेवलं. तेव्हा रविराज काका बोलतात, सायली अगं तू खरं सांगतेस? खरंच देवाचे लाख लाख आभार. अशी गुन्हेगार प्रवृत्तीची मुलगी आमचं रक्त नाहीये, असूच शकत नाही. हे ऐकून मला सगळ्यात जास्त आनंद होतोय. अगं प्रतिमा, या मुलगीसाठी कशाला रडतेस जे आपलं रक्तच नाहीये? उलट तुला देवाचे आभार मानले पाहिजेस. खरंच आज माझ्या छातीवरचं खूप मोठं ओझं बाजूला झालं. सायली आता प्रियाची गचांडी धरते आणि बोलते, बोल प्रिया, आता तरी खरं बोल. तू जर खोटी तन्वी आहेस तर खरी तन्वी कोण आहे? तू जर आता खरं बोललीस, सत्य सांगितलंस तर कदाचित तुझा तुरुंगवास थोडासा कमी होईल. याची जबाबदारी मी घेते. पण बोल, सत्य सांग. पण प्रियाच्या तोंडातून एक शब्द सुद्धा फुटायला तयार नसतो.
तेव्हा सायली बोलते, ठीक आहे, तुला जर सांगायचं नसेल ना तर तुला काय वाटलं, आम्हाला कळणार नाही की खरी तन्वी कोण आहे? आम्ही जर तू खोटी तन्वी आहेस हे शोधू शकतो, तर खरी तन्वी ही शोधायला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे अजूनही तुझ्याकडे संधी आहे प्रिया, संधीचं सोनं कर, बोल, सत्य सांग. तेव्हा अर्जुन बोलतो, जाऊ दे सायली, ही काय आपल्याला सत्य सांगणार नाही. बहुतेक हिला कमी शिक्षा भोगायची नाही आहे, जास्त शिक्षा भोगायची आहे. आपण एक काम करू, उद्या त्यांनाच विचारू, ते नक्कीच सत्य सांगतील. आणि तसंही महिपतची दुखती नस काय आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे आपल्याला बरोबर सत्य वधवून घेता येईल. आणि ही प्रिया किती लालची आहे हे तर आपल्याला वेगळं सांगण्याची काही गरज नाही. ती अचानक जोरजोरात हसू लागते आणि बोलते, किती किती मूर्ख आहात तुम्ही सगळे, याची ना खरंच सीमा नाही आहे. आणि हा अर्जुन स्वतःला ग्रेट वकील समजतो ना, पण याच्या हुशारीचा काही उपयोग नाही. तुम्ही सगळे स्वतःला खूप हुशार समजता ना, पण ज्या तन्वीला तुम्ही शोधत होतात ना, ती इतके दिवस तुमच्या डोळ्यांसमोरच होती, तुमच्याच घरात राहत होती, पण कोणालाच ओळखता आली नाही. सगळेच आता स्तब्ध झालेले असतात. अर्जुन बोलतो, बोल प्रिया, सांग कोण आहे खरी तन्वी? तेव्हा प्रिया बोलते, सायली, तुझी बायको. अर्जुन सुभेदार, सायली हीच खरी तन्वी आहे. नाही म्हणजे इतक्या दिवस तू तिच्या सोबतच राहत होतास, पण तुला अजून कळालं नाही की तीच खरी तन्वी आहे. ते म्हणतात ना, काकीत कळसा आणि गावाला वळसा, अशी गत झाली आहे तुमची. नाही म्हणजे तुमच्या जवळच तन्वी होती, पण तुम्हा कोणाच्याही लक्षात आलं नाही. आणि मग काय, संपूर्ण घरामध्ये शांतता पसरते. पूर्ण आजीच्या हातातून काठी सुटते. प्रतिमा, रविरा सायलीकडे बघतच राहतात. पूर्ण आजी आता थरथरत्या आवाजात बोलतात, तन्वी, माझ्या बाळा, सायली. सायली आता पळतच पूर्ण आजींच्या जवळ जाते. आणि मग काय, पूर्ण आजी सायलीला जवळ घेते आणि ढसाढसा रडायला लागते. सायली आता प्रतिमा आणि रविराजांच्या जवळ येते. प्रतिमा बोलते, सायली, अगं मला माफ कर ग. नाही म्हणजे काही असून सुद्धा मी माझ्या पोटच्या गोळ्याला ओळखू शकले नाही, आम्हाला माफ कर ग सायली. रविराजांना तर इतकं रडायला येत असतं की काही सांगायलाच नको. ते बोलतात, सायली, तू माझी मुलगी आहेस, तू माझी तन्वी आहेस. जिच्यावर मी इतके दिवस अन्याय केला, तीच माझी तन्वी आहे. आज खऱ्या अर्थाने आमचं घर पूर्ण झालं. तेव्हा प्रतिमा बोलते, हो ना, इतके दिवस मला माझ्या सायलीबरोबर का कनेक्शन जाणवत होतं ना, हे आज मला कळालं. आमच्या सवयी आवडीनिवडी एक का आहेत ना, हे आज आमच्या लक्षात आलं. तेव्हा आता सायली त्या दोघांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसते आणि बोलते, बास, आता खूप झालं रडणं बिडणं, आता रडायचं नाही, आता हसायचं. आता वेळ आलेली आहे या गुन्हेगार प्रियाला तिची जागा दाखवण्याची. असं म्हणतच ती आता प्रियाला पकडते, तिचा हात पकडते आणि तिला ओढत ओरबडत तिला घराबाहेर घेऊन जाते. सगळेच आता सायलीच्या मागे उभे असतात. आणि मग काय, दारात आता पडल्यावर मागे पोलीस येतात आणि या प्रियाला पकडून तिकडून घेऊन जातात. दुसऱ्या दिवशी हिअरिंग असते. संतोष आता कटघरात येतो आणि बोलतो, साहेब, मागच्या वेळी मी जी काही साक्ष दिली होती ती खोटी होती. यासाठी या प्रियाने मला ब्लॅकमेल केलं होतं, पण आता मी तुम्हाला खरं सांगतोय, त्या दिवशी तो खून प्रिया मॅडमने केला होता. तेव्हा प्रिया बोलते, नाही नाही, हा खोटं बोलतोय. आणि तेवढंच अर्जुन ते सगळे पुरावे घेऊन येतो, जे पुरावे प्रियाने पूर्ण आजींच्या रूममध्ये ठेवलेले असतात. ते पुरावे बघून प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. नाही म्हणजे हे पुरावे हिच्या हाती कसे काय लागले तेच तिला कळत नसतं. अर्जुन बोलतो, प्रिया, आम्हाला चांगलंच माहिती आहे, पूर्ण आजींच्या खोलीमध्ये ते पुरावे तू ठेवले होतेस. तुला चांगलंच माहिती होतं आम्ही सगळीकडे शोधू, पण पूर्ण आईच्या रूममध्ये आम्ही जाणार नाही आणि म्हणून तू हे सगळं केलंस. पण कसं आहे ना, नियतीला काही औरच मंजूर होतं, म्हणून तिने पुरावे आमच्यापर्यंत पोहोचवले. जज साहेब, हे बघा, हे सगळे पुरावे. हा बघा टावेल, या टावेलला शांता मावशींचंच रक्त लागलंय. आणि हा सुरा, या सुरीनेच या प्रियाने शांता मावशींचा जीव घेतला होता. आणि जर तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही हे सगळे पुरावे फॉरेन्सिक लॅबमध्ये देऊ शकता टेस्ट करण्यासाठी. ते पुरावे आता तपासले जातात आणि त्यावरती प्रियाचेच फिंगरप्रिंट्स आढळतात. तेव्हा जज बोलतात, सर्व पुरावे आणि साक्षीदार लक्षात घेता कोर्ट प्रियाला जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहे. तेवढ्यातच प्रिया बोलते, सायली, तू तर मला म्हणाली होतीस ना तू माझी शिक्षा कमी करशील, मी सत्य सांगितलं ना, आता काहीतरी कर ना सायली, प्लीज, मला तुरुंगात नाही राहायचं. तेव्हा सायली बोलते, प्रिया, अगं ते तर तुझ्याकडून सत्य वधवून घेण्यासाठी मी खोटं बोलले होते. नाही म्हणजे तू जर 100 खोटं बोलू शकतेस तर मी एक खोटं बोलू शकत नाही. तुला तर जन्मठेपेची शिक्षा होणार आणि तू जेलच्या बाहेर कधीच निघू नयेस यासाठी मी आणि हे कायम प्रयत्न करत राहू. आणि अशा प्रकारे प्रेक्षकांनो, या प्रियाचा खेळ फायनली समाप्त झालेला आहे. स्टोरी तर आता संपलेलीच आहे. तेव्हा आता मालिका इथे संपवतील का पुढे आता काय अजून ट्विस्ट आणतील हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.